आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता 78 वर्ष झाली। आपल्या देशातील सगळ्यांना शिक्षण मिळावं म्हणून आपण सर्व शिक्षा अभियान देखील राबवतो। मात्र महाराष्ट्रामध्ये एक अशी शाळा आहे जिथं तिला छत नाहीये आणि भिंती देखील कोसळलेल्या आहेत। वर्गात तर फक्त ढिगाराच साचलेला आहे, त्यामुळे इथले विद्यार्थी उघड्यावर बसून शिक्षणाचे धडे गिरवतात। पाहुयात प्रशासनाच्या कारभारावर लाल शेरा मारणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। शासन सांगत आहे नवीन वर्ग देऊन देणार म्हणून तुम्हाला। ही शाळा आहे की पडकं गोडाऊन? भिंती कोसळल्या, चिमुकले विद्यार्थी भर उन्हात। स्मार्ट शाळेचा बोजवारा, शिक्षण घ्यायचं कसं? पडलेल्या भिंती आणि उडालेलं छप्पर। ही दृश्य पाहून तुम्हाला जर वाटत असेल की हे कुठलं तरी पडकं गोडाऊन आहे, तर थोडं थांबा। मंडळी, हे कुठलं पडकं घर किंवा उद्ध्वस्त झालेलं गोडाऊन नाहीये, ही तर शाळा आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील फेस गावची जिल्हा परिषदेची शाळा। 1991 साली बांधलेली ही शाळा 10 महिन्यांपूर्वी झालेल्या वादळात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। शाळेच्या वेळेत वादळ आलं नाही म्हणून विद्यार्थी वाचले, मात्र शाळेची पार रया गेली। त्यामुळे विद्यार्थ्यांवर आता उघड्यावर बसून धडे गिरवावे लागतायत। शिक्षकही झाडाचा आसरा घेत विद्यार्थ्यांना शिकवतायत। चक्रीवादळामुळे 1 वर्ष या शाळेला पूर्ण पत्रा आणि पूर्ण शाळेचं अत्यंत मोठं नुकसान झालेलं आहे। मुलांना बसण्यासाठी या ठिकाणी जागा नाही। तात्पुरती व्यवस्था अंगणवाडीच्या वर्गांमध्ये करण्यात आलेली आहे। गेल्या 10 महिन्यांपासून इथले ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी शाळा बांधून मिळावी म्हणून प्रयत्न करतायत। मात्र पाहणी करून गेलेले नेते आणि अधिकारी परत काही आलेच नाही। त्यामुळे अशा पडक्या शाळेत बसायचं कसं, असा सवाल आता उपस्थित होतोय। आमची शाळा चक्रवादळामध्ये पडून गेली होती आणि आम्ही केव्हाच्या उन्हामध्ये बसत आहे। आम्हाला ऊन लागून जाणार तर तब्येत बिघडून जाणार आमची। आम्हाला नवीन वर्ग देऊन द्या, आता नवीन वर्ग देऊन देणार तर आमचा फायदा होऊन जाणार। हे वाडा बांधल्यामुळे शाळा पडली। शासनाकडून एक विनंती करतो मी की लवकरात लवकर इमारत उभी करावी। सध्या इथले विद्यार्थी झाडाखाली अभ्यास करतात, त्यातच शाळेला लागून असलेल्या रस्त्यावरील वाहनांच्या आवाजाचा त्यांना त्रास होतो। भरीसभर म्हणून कुत्रे, जनावरं आणि धूळ, वारा पावसाचा देखील त्रास वेगळाच। आमच्या गावात मराठी शाळा वादळामुळे, हवामुळे पडली आहे, तर उन्हातान्हात मुलं बाहेर बसून अभ्यास करतात, झाडाखाली बसून। तर आमच्या गावात इमारत यावी लवकरात लवकर, विनंती। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता 78 वर्ष झाली। सर्वांना शिक्षण मिळावं म्हणून सर्व शिक्षा अभियानाचे ढोलही आपण बडवतो। मात्र गेल्या 10 महिन्यांपासून एखादी पडलेली शाळा आपण बांधत नसू आणि चिमुकल्या मुलांना उघड्यावर शिक्षण देत असू, तर सरकार आणि प्रशासनाच्या प्रगती पुस्तकावर मात्र लाल शेराच मारायला हवा। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार।